शेती होत नाही, आईवडिलांना मदत करावी या आशेने मुंबईमध्ये कामाला आलेल्या जीवन खवळे आज त्याच्या स्वप्नाच्या घरावरती पालिकेचा हातोडा चालणार हे ऐकतात. त्याची पत्नी जी आहे ती पत्नी कालपासून तिची प्रकृती जी आहे ती खराब झाली आहे. रुग्णालयात ती उपचार घेत आहेत. एकीकडे पत्नी रुग्णालयामध्ये तर दुसरीकडे घर कुठं कसं वाचवायचं यासाठी पत्नीला रुग्णालयात ॲडमिट करून स्वतः इमारतीमध्ये आपल्या घर वाचवण्यासाठी या ठिकाणी जीवन जो आहे तो संघर्ष करताना पाहायला मिळत आहे. माझ्यासोबत जीवनच आहे. जीवन, या इमारतीमध्ये तू घर घेतलेलं कुठल्या वर्षी घेतलेलं आणि काय स्वप्न होतं तुझं? मी इथं घर 2020मध्ये घेतलेलं. कारण की आजकालची परिस्थिती बघता लग्न एक तर होत नाहीत आणि समोरच्यांची अट होती की फ्लॅट पाहिजे, असं पाहिजे. माझं मुंबईत घर नव्हतं. त्यासाठी मी खूप काबाड कष्ट केलेत आणि 16-16 तास 2-2 वर्ष कंपनीत ड्युटी करून मी हे घर उभं केलं आहे. आणि हे घर घेताना काय माझ्यावर परिस्थिती निर्माण झाली, त्यात माझ्या बहिणीचं पण मी लग्न केलं आहे. कारण की मला कोणी भाऊ वगैरे नाही आहे. मी आणि माझी बहीणच आहे आणि आई वडील आहेत. त्यांचं पण म्हणजे वडील पण आजारी असतात, गावी असतात. त्यांचं पण दवापाण्याचं मलाच बघावं लागतं. त्यामुळे मला जॉब करणारी बायको हवी होती. त्यासाठी त्यांची अट होती की घर पाहिजे. हे घर मी तेव्हा घेतलं तेव्हा माझं कुठंतरी लग्न झालं. आणि आता ते आम्ही जेव्हा घर घेताना सगळं बघितलं, रेरा वगैरे सगळं ॲप्रूव्ड होतं. मी वकिलाला, माझा मित्र आहे वकील, त्याला सगळे पेपर दाखवले तर बोलला काही प्रॉब्लेम नाही, तू घेऊ शकतो. आणि आता काही वर्षांनी समजते की हे इलिगल आहे, असं आहे तसं आहे. मग आम्ही तरी कुठं जायचं? यात आमची काय चुकी आहे सर? गावाकडे पाहिलं तर शेती देखील आहे, पण ती शेती उगत नाही. आईवडिलांनाही मदत व्हावी हे तुझं स्वप्न होतं. आमचा तालुकाच दुष्काळग्रस्त आहे. माणसांना प्यायला पाणी नसतं, तर शेती कुठून होणार? ते आता मी कमवते म्हणून त्यांचं घर चालतं गावी. म्हणजे महिन्याला पैसे पाठवतो तेव्हा ते भाकरी खातात, नाही तर त्यांना माझ्याशिवाय दुसरा पर्यायच नाही कुठला. तर पालिकेची नोटीस आलेली आहे, तुझी पत्नी कुठं आहे ती दिसत नाही. काय नेमकी तिची परिस्थिती आहे? कशा परिस्थितीतून ती बाहेर जाते आणि कसला संघर्ष सुरू होतो? पालिकेची नोटीस आली काल. आम्ही घरी म्हणजे होतो रात्री, तर रात्री 3 वाजता तिला अचानक ताप आला आणि तिचा BP शूट झाला. तर मी तिला घेऊन गेलो. त्यांच्या ऑफिसचं हे आहे कार्ड, कामगार हॉस्पिटल. तिथं पैसे द्यायला पण माझ्याकडे पैसे नाहीत. इथं प्रायव्हेटला न्यायला मग मी तिला ट्रेननं घेऊन गेलो. रिक्षासाठी पण पैसे नाहीत माझ्याकडे. ट्रेननं घेऊन गेलो, तिथे ॲडमिट केलं. बहिणीला फोन लावला, असंच झालं आहे, उद्या कारवाई पण आहे, मला इथं राहणं पण गरजेचं आहे. माझी बहीण मग सकाळी 5 वाजता तिथं आली. ती पण तिचं घरदार मुलं बाळ सोडून तिथं आली. ती सकाळपासून तिथं आहे. मला आता इथून हे काय झालं तर मला नंतर तिकडं पण जावं लागेल. तुझं नेमकं किती पगार येतो? कधी लग्न झालेलं? आणि आत्ता जो संघर्ष सुरू आहे, काय तुझी मागणी? माझा पगार 25,000 आहे. लग्न माझं 2023मध्ये झालं. त्यानंतर मी राहायला आलो आहे. नाही तर तोपर्यंत मी घेऊन फक्त म्हणजे बिल्डिंग बनत होती तेव्हा मी असंच बॅचलरमध्ये राहत होतो मित्रांमध्ये. लग्न झाल्यावर मी इकडे शिफ्ट झालो. आता तिची कशी तब्येत आहे? काय तिची बहिणीला मी फोन केलेला, तब्येत आहे नॉर्मल. ब्लड वगैरे चेक केले त्या लोकांनी, चालू आहे. ICUमध्ये आहे सध्या. आता फोन करेल तेव्हा माहीत पडेल पुढचं काय आहे ते. काय मागणी, काय व्हायला पाहिजे? काय व्हायला पाहिजे? न्याय सर मिळाला पाहिजे. आम्ही फसले गेलो आहे KDMCद्वारे. तर आम्हाला आमचा हक्काचं घर द्या. हीच मग पुढची भूमिका काय? आम्ही असंच संघर्ष करत राहू आमच्या हक्कासाठी आणि आम्हाला न्याय मिळावा हीच ही विनंती आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आई वडील पत्नी तिघांचाही सांभाळ करायचा आहे. एकीकडे गावामध्ये आई वडील आहेत, तर दुसरीकडे रुग्णालयामध्ये उपचार घेणारी पत्नी, आणि तिसरीकडे आपलं स्वतःचं घर वाचवायचा कसा, या तिन्ही गोष्टीचा संघर्ष करताना जीवन हा आपल्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये हा संघर्ष करत या ठिकाणी उभा असलेला पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर कुठंतरी महानगरपालिकेने आम्हाला आणि प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा. आम्ही फसलो गेलो आहे, आम्हाला कुठंतरी आमच्या डोक्यावरचा आसरा काढू नये अशी विनंती देखील या ठिकाणी जीवन आणि त्यांच्या कुटुंबाकडनं प्रशासन आणि प्रशासनाकडनं व राजकीय नेत्यांकडे करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.